नमस्कार, आपण पाहतो आज युग बदल न्यूज मराठी। आदिवासी जमातीतील बांधवांना जात प्रमाणपत्र सुलभरित्या देण्यात यावे। विजयकुमार घावड, झंका पाटील। विदर्भातील कोळी, कोळी महादेव कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी समाज बांधवांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावे याकरिता दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून घसरवाडी येथे विजयकुमार घावड, झंका पाटील सामाजिक कार्यकर्ते हे आमरण उपोषण सुरू करणार असल्याची माहिती आज 13 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत दिली। यावेळी शिव महाराज भांडे, रामचंद्र घावड, शेषराव घावड, तुषार पाटील, किरणदास धणीसह आदींची उपस्थिती होती। कोळी समाजाच्या आमरण उपोषणासाठी आमच्या समाजात जो अन्याय झालेला आहे त्याबद्दल आम्ही आमच्या समाजाने बरेच वेळा आंदोलन केले, उपोषण केले, परंतु सध्याच्या सरकारने त्याला काहीच केलं नाही। म्हणून आता हे आखरीचं उपोषण आम्ही मांडलेलं आहे आणि या उपोषणामध्ये आम्ही नवीन काहीच मागून राहिलेलो नाही आहे। आमची एकच मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 1 कोटीच्या वर कोळी समाज आहे। त्याच्यामध्ये काय झालं की महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या जे आमचे कोळी बांधव आहेत त्यांच्या टीसीवर कोळी महादेवची नोंद आहे, त्यांना प्रमाणपत्र दिले जाते, परंतु बाकीच्या जिल्ह्यामध्ये असं केलं जात नाही। ज्याच्या गट्टी टाकून 1949चा पुरावा मागतात, म्हणून त्यासाठी निवेदन दिलं होतं। आमची काही मागणी नवी नाही आहे, जुनीच आहे। राज्य घटनेने आम्हाला जे अधिकार दिले त्यानुसार आम्ही त्यांना निवेदन दिलं, परंतु त्या निवेदनावर त्यांनी काहीच दखल घेतली नाही। ते आमची प्रमुख मागणी हे आहे की भारताचं राजपत्र आहे, या राजपत्रामध्ये 28, 29, 30 वर कोळी महादेव कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी याची नोंद दिलेली आहे। त्याच्यानंतर हे अहमदनगर जिल्ह्याचं महसूल विभागाचं पत्र आहे। याच्यामध्ये जे कोळी दाखवलेले आहेत त्या सर्वांच्या टीसीवर कोळी आहे, त्यांना सहजपणे प्रमाणपत्र दिले जाते, परंतु आम्हाला ते देत नाही। त्याच्यानंतर याच्यासोबत हा जो TSPचा अहवाल आहे, या TSPच्या अहवालामध्ये आमच्या जिल्ह्यातले सर्व गाव दिलेले आहेत। एवढं असूनही ते आम्हाला जाणून बुजून आरक्षण देत नाहीत। त्याच्या बाबतीत सर्व भारताचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री या सर्वांना, विरोधी पक्षनेते सर्वांना निवेदन दिली, परंतु याच्या कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। म्हणून आता हे आखरीचा ते 14/8/2024 पासून जे आमच्या राहत्या गावी घुसरवाडी येथे आमरण उपोषण केलेलं आहे आणि हे जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मी उपोषणावर उठणार नाही असा निर्धार केलेला आहे। माझा जीव जरी गेला तरी मी याच्यापासून परावृत्त होणार नाही। एक तर सर्टिफिकेट द्या, नाही तर आम्हाला मरणाची परवानगी द्या, यासाठी आमचं हे उपोषण आहे। घुसरवाडी इथून 9 किलोमीटरवर चालू होणार आहे उद्यापासून। आणि ते उपोषण आमच्या समाजाचे मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज भांडे यांच्या उपस्थितीत सुरू होणार आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।